संगमनेरमध्ये शिवसैनिक आक्रमक. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुतळा जाळला. तालुक्यात फिरून न देण्याचा दिला इशारा. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालीये. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केल्याची चर्चा रंगली असतानाच यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव समोर आल्याने शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. संगमनेरमध्ये बुधवारी ठाकरे गटाच्या वतीने वाकचौरे यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. संगमनेर बसस्थानकासमोर आज बुधवारी शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. युवा नेते अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या बंडखोरीचा तीव्र निषेध करण्यात आला. गद्दारांना माफी नाही अशा घोषणांनी संगमनेरचा परिसर दणाणून गेला होता. ज्या पक्षाने उमेदवारी दिली, ज्या निष्ठीच्या जोरावर जनतेने निवडून दिले, त्याच पक्षाशी आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा प्रतिकात्मक पुतळा भर रस्त्यात जाळला. या आंदोलनादरम्यान बोलताना अमर कतारी यांनी खासदारांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की शिर्डीच्या जनतेने आणि शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून ज्यांना निवडून आणलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला आहे. अशा गद्दारांना आता संगमनेर तालुक्यात पाऊल ठेवू देणार नाही. जर ते तालुक्यात आले तर त्यांना शिवसैनिक आपल्या स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यातील या मोठ्या राजकीय उलथापालथीमुळे आता आगामी काळात ठाकरे गट आणि बंडखोर खासदार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या बंडखोरीचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. झुंजार न्यूज, संगमनेर. या ठिकाणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या गद्दार भाऊसाहेब वाकचौरेचं, या बायल्या भाऊसाहेब वाकचौरेचं आम्ही पुतळा जाळलेला आहे, निषेध केलेला आहे. शिवसेना पक्षामध्ये 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रवेश करायचा होता त्यावेळेस याच भाऊसाहेब वाकचौरेला आम्ही विरोध केला, याचा पुतळा उलटा टांगला. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील, आमचे संपर्क प्रमुख असतील, सगळ्यांना विनंती केली की या गद्दाराला घेऊ नका. मागे यांनी गद्दारी केली, त्याच्या पुढेही तो अशीच गद्दारी करेल. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे हा पाया पडला, आमच्या देखील पाया पडला की मी तिथून पुढे मरेपर्यंत शिवसेनेत राहील, ठाकरे साहेबांची साथ कधी सोडणार नाही. आणि आता काय कशाला घाबरला, ईडीला घाबरला, सीबीआयला घाबरला, किती मोठं घबाड जमा केलंय आणि 50-50 कोटी रुपयाची ऑफर आली. मगाशी टीव्हीला दाखवलं 15 कोटी रुपये यांना मिळाले आणि म्हणून हे लोक ऍडव्हान्समध्ये 15 कोटी मिळाले म्हणून पळाले. मी सांगतो, शिर्डीच्या जनतेने, शिर्डीच्या साईबाबाने मागच्या वेळेस यांनी जी गद्दारी केली होती याला अशाच प्रकारे उत्तर दिलं होतं आणि घरी बसवलं होतं. यावेळेस सुद्धा शिर्डीची जनता या गद्दाराला असत बसवण. आणि संगमनेर शिवसेनेच्या वतीनं तुमच्यासमोर जाहीर करतो, संगमनेर शिवसेनेच्या वतीनं याला आम्ही शिवसेनेच्या संगमनेरच्या मतदारसंघात भटकू देणार नाही. आणि भटकला तर याचे चिल्ले पिल्ले जे याचे कार्यकर्ते आहे ना, या कार्यकर्त्यांसगळं यांना चोप दिला जाईल एवढी ग्वाही देतो. थांबतो. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.